नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदर आपण प्रोसेस अकाउंट, कॉस्ट शीट याचे एमसीक्यूज पाहिले. आज आपण कॉन्ट्रॅक्ट अकाउंट याचे एमसीक्यूज पाहणार आहोत. यामध्ये प्रश्न नंबर 1, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग इज अ डॅश डॅश ऑफ कॉस्टिंग. ए जॉब, बी प्रोसेस, सी युनिट आणि डी बॅच. तर कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग इज अ जॉब कॉस्टिंग. याचं उत्तर आहे ए नंबर, जॉब कॉस्टिंग. बी नंबर, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग युजली ॲप्लिकेबल इन. कॉन्ट्रॅक्ट अकाउंटचा उपयोग कुठं होतो? ए नंबर कन्स्ट्रक्शनल वर्क, बी टेक्सटाईल मिल्स, सी सिमेंट इंडस्ट्रीज, डी केमिकल इंडस्ट्रीज. तर याचं बरोबर उत्तर आहे ए नंबर कन्स्ट्रक्शनल वर्क. प्रश्न नंबर 3, वर्क डन बट नॉट सर्टिफाईड इज कॉल्ड. वर्क डन म्हणजे काम पूर्ण झालेलं आहे पण सर्टिफाईड नाही, त्याला काय म्हणतात? ए कॉन्ट्रॅक्ट प्राइस, बी वर्क अनसर्टिफाईड, डी वर्क सर्टिफाईड आणि डी प्लांट ॲट साईट. तर याचं उत्तर आहे बी वर्क अनसर्टिफाईड. प्रश्न नंबर 4, इन कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग पेमेंट ऑफ कॅश टू द कॉन्ट्रॅक्टर इज मेड ऑन द बेसिस ऑफ ए अनसर्टिफाईड वर्क, बी वर्क सर्टिफाईड, सी वर्क इन प्रोग्रेस, डी रिटेन्शन मनी. तर कॉन्ट्रॅक्टरचे पेमेंट हे वर्क सर्टिफाईडच्या तुलनेनुसार दिले जाते. प्रश्न नंबर 5, द टोटल व्हॅल्यू ऑफ वर्क कम्प्लिटेड ड्युरिंग अन अकाउंटिंग इयर इज इक्वल टू ए वर्क सर्टिफाईड प्लस प्रोग्रेस पेमेंट रिसिव्ड, बी वर्क सर्टिफाईड प्लस वर्क अनसर्टिफाईड, सी वर्क सर्टिफाईड प्लस रिटेन्शन मनी, डी नन ऑफ द अबव. त्याचं उत्तर आहे बी वर्क सर्टिफाईड प्लस वर्क अनसर्टिफाईड. प्रश्न नंबर 6, सेल ऑफ स्क्रॅप इज डॅश डॅश टू कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. सेल ऑफ स्क्रॅप कॉन्ट्रॅक्टच्या कोणत्या साईडला दाखवलं जातं? ए डेबिट साईड, बी कम्प्लिशन, सी क्रेडिटेड आणि डी ॲडेड. त्याचं उत्तर आहे सी क्रेडिटेड. प्रश्न नंबर 7, व्हॅल्यू ऑफ प्लांट ॲट साईड इज शोन ऑन डॅश डॅश साईड ऑफ कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. ए डेबिट, बी क्रेडिट, सी डिग्री, डी कम्प्लिशन. तर व्हॅल्यू ऑफ प्लांट हा क्रेडिट साईडला दाखवला जातो. प्रश्न नंबर 8, सेल ऑफ प्लांट फ्रॉम साईड इट्स. सेल ऑफ प्लांट म्हणजे प्लांट विकला तर तो कॉन्ट्रॅक्टरच्या कोणत्या अकाउंटला दाखवला जातो? ए क्रेडिट टू कॉन्ट्रॅक्ट अकाउंट, बी डेबिट टू कॉन्ट्रॅक्ट अकाउंट, सी डेबिट टू इन्शुरन्स क्लेम, डी डेबिट टू पीएल अकाउंट. त्याचं उत्तर आहे क्रेडिट टू कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. प्रश्न नंबर 9, इफ वर्क डन इज लेस दॅन डॅश डॅश पर्सेंटेज नो प्रॉफिट इज क्रेडिटेड टू पीएल अकाउंट. म्हणजे किती टक्केचं काम कम्प्लीट झाल्यानंतर पीएल अकाउंटला प्रॉफिट पाठवलं जात नाही? याचं उत्तर आहे 35%, बी 25%, सी 15%, डी 55%. त्याचं उत्तर आहे बी 25%. प्रश्न नंबर 10, इफ कॉन्ट्रॅक्ट प्राइस इज 6 लाख अँड द वर्क सर्टिफाईड इज 75% ऑफ कॉन्ट्रॅक्ट प्राइस, द वर्क सर्टिफाईड इज. तर 6 लाखाचं काम कम्प्लीट झालं असेल आणि वर्क सर्टिफाईड 75% असेल झाले असेल काम कम्प्लीट, तर वर्क सर्टिफाईड किती? ए 4,50,000, बी 3,50,000, सी 3,75,000 आणि डी 5 लाख. तर 6 लाखाचे जर 75% काढले तर ते उत्तर येतं 4,50,000. याचा अर्थ ए उत्तर बरोबर आहे 4,50,000. प्रश्न नंबर 11, इफ कॅश रिसिव्ड इज 1,60,000 विच इज 80% ऑफ वर्क सर्टिफाईड, द व्हॅल्यू ऑफ वर्क सर्टिफाईड इज. कॅश रिसिव्ड आपल्याला पैसे 1,60,000 रुपये मिळालेले आहेत, ते 80% वर्क सर्टिफाईडच्या मिळालेले आहेत, तर वर्क सर्टिफाईडची किंमत किती? त्याचं उत्तर आहे ए 2 लाख, बी 3 लाख, सी 1 लाख, डी 1,50,000. याचा अर्थ याचं कॅल्क्युलेशन करत असताना आपण 80%ला 1,60,000 तर 100%ला किती असं ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करू, त्रैमासिक मांडू, तेव्हा 1,60,000 गुणिले 100 भागिले 80 असं केल्यानंतर त्याचं उत्तर येतं 2 लाख. म्हणून याचं उत्तर आहे ए 2 लाख. If contract price is 1 lakh and the work certified is 70% of contract price, the work certified is. जर कॉन्ट्रॅक्टची किंमत 1 लाख असेल आणि वर्क सर्टिफाईड 70% असेल तर वर्क सर्टिफाईडची किंमत काढा. ए नंबर 50,000, बी नंबर 60,000, सी नंबर 70,000, डी नंबर 55,000. ते 1 लाखचे 70% काढले तर ते येते 70,000. याचा अर्थ उत्तर आहे सी 70,000. थँक्यू. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कृपया आपण कॉमेंट्स, लाईक आणि सबस्क्राईब करून कळवावे ही नम्र विनंती.